रेकॉर्डिंग चालू केला का? रेकॉर्डिंगचा बटन दाबना केला का? मग सांगत बनी. नमस्कार मंडळी, आपण बघत आहात सोन्या न्यूज चॅनल आणि या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं सरसर स्वागत. तर आपण आलेलो होतो आज पप्प्याला भेटायला. तर चला पप्प्याच्याच तोंडून जाणून घेऊया त्याची आतापर्यंतची प्रवास कहाणी. चला पप्प्या, तू सोशल मीडियावर खूप फेमस आहेस आणि तू आत्ताच गाडी आणि बंगला सुद्धा घेतलेला आहेस म्हणे. पण आमच्या प्रेक्षकांना खूप उत्सुकता आहे की तुझं लग्न कधी होणार आणि कोणासोबत होणार? ते मी करणारच होतो लगीन, पण त्याचं असं झालं. झालं कसं? हे पप्प्या चक्क आपल्या तोंडून सांगत आहे, तरी व्हिडिओ कोणीही स्किप करू नये. त्याचं असं झालं, मा बापाने ना मा मामाला वचन देऊन ठेवलं की मा पप्प्या लग्न करीन तर त्या पोरशीच करीन. बघितलंच मंडळी, पप्प्याला मिळत आहे चक्क मामाचीच मुलगी. काय सांगा बैल, आता पुरा जगासमोर मी उघडी करीन गाता या आला कॅमेरा घेऊन. काय झाला आता? तुला मामाची मुलगी मिळाली हे ऐकून आणि बघून आमच्या प्रेक्षकांना खूप आनंद झालेला आहे. हो का? पण तो आनंद जास्त दिवस नाही टिकणार. काय? मला त्याने वाटत हो या जन्मात मग लग्न होईल म्हणून. का असं का वाटतंय पप्प्या तुला? मामा नाही म्हणाला का मुलगी नाही म्हणाली? अरे भो, मामाचं तर हवे, पण पण काय जास्त उत्सुकता न ताणता आमच्या प्रेक्षकांना कळवा, काय म्हणायचं आहे तुम्हाला? अरे भो, ते मामाच कवर आहे. मामाचंच लगीन झालं नाही तर मामाला पोर कुठून होईल?